श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न देव आज तुम्हाला म्हणत आहेत, तुम्ही माझ्या सदैव नजरेसमोर आहात। तुम्ही रात्रंदिवस तुमच्या भविष्याची काळजी करत आहात। मला सर्व काही ठाऊक आहे। तुम्ही पुन्हा पुन्हा तो विचार भविष्याचा मनामध्ये सारखं आणत आहात। मात्र लक्षात ठेवा, जर का तुम्हाला तुमचे भविष्य सुधारायचे असेल, तुम्हाला तुमचे स्वप्न साकार करायचे असेल आणि सत्यात उतरवायचे असेल, तर तुम्ही आत्तापासूनच कष्ट करायला सुरुवात करा। जर तुमचा वर्तमान काळ हा कष्टाने भरलेला असेल, तर तुमचा येणारा भविष्य काळ सुख आणि समृद्धीने भरलेला असणार आहे। देव म्हणतात, तुमचा आजचा दिवस उद्या घडवत असतो, म्हणून प्रत्येक देवाने दिलेले 24 तास वायपट घालू नका। त्या 24 तासांचा काहीतरी चांगला उपयोग करा, मगच तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी करू शकतो। देव म्हणतात, इच्छित काम केल्याने नक्कीच तुमचे चांगले भविष्य होते, परंतु तुम्हाला त्यासाठी पूर्णपणे मेहनत घ्यावी लागते। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचे भविष्य इतके साधे सुधे होणार जेव्हा तुम्ही भरपूर वर्तमान काळात कष्ट करणार। म्हणूनच प्रत्येक माणूस कर्माने भरलेला असतो। तो आपले भविष्य सुधारण्यासाठी तो आपला आज सुधरवतो। जर का तुम्हाला तुमचे भविष्य उज्ज्वल व्हावे असे वाटत असेल, तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये एकच गोष्ट ठेवायची आहे। ती गोष्ट म्हणजे कितीही मोठी अडचण आली तरी त्या अडचणींना सामोरे जाण्याची जिद्द, सामोरे जाण्याचे संघर्ष आणि स्वतःला आत्मविश्वास ठेवावा लागतो। स्वतःवरती विश्वास असणं भरपूर महत्त्वाचं असतं। तुम्ही ज्याप्रमाणे विचार करतात त्याप्रमाणे तुमची वाट, तुमची दिशा बदलत राहते। विचार आणि कष्ट जसं करचाल तसं तुमचं जीवन बदलत जाईल। देव म्हणतो, ज्या व्यक्तीला भविष्यात ज्या दिशेला जायचे आहे, कोणत्या पदासाठी आणि कोणत्या नावासाठी जो व्यक्ती सध्या झटत आहे, त्याला त्यासाठी पुरेसे बदल करायला पाहिजे। देव म्हणत आहे, जर तुम्ही या महिन्यात हा व्हिडिओ लाईक करचाल आणि आत्ता हा व्हिडिओ संपूर्ण ऐकचाल, तर नक्की तुमच्या जीवनात जे तुमच्या वाटेला अडचण दुःख येत आहे, ते सर्व अडचण आणि अडचणी आणि दुःख स्वतः देव दूर करेल। म्हणून हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नका। जर तुम्ही याबद्दल सहमत असाल तर कमेंटमध्ये श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावाने सांग भलं असं टाईप करा। देव आज तुम्हाला काहीतरी सांगत आहेत। तुमचं भविष्य तुम्ही कसं घडवावे तुम्हाला देव सांगत आहेत। देव म्हणतात, तुम्हाला तुमचं भविष्य जर चांगलं करायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या मनाला नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे। तुमचं मन तुम्ही जितकं नियंत्रित ठेवचाल, तितकं तुमचं भविष्य उज्ज्वल होईल। कारण नकारात्मक विचाराला कोणतेही औषध नाही आणि सकारात्मक विचारांना कोणतेही औषध मारू शकत नाही। म्हणून तुम्ही ज्या प्रकारे विचार करचाल त्या प्रकारे तुमचं भविष्य घडत असतं। म्हणून नेहमी तुमच्या विचारावर तुमचे नियंत्रण असणं फार गरजेचं आहे। हा संदेश जर तुम्ही पूर्ण ऐकचाल तर नक्की तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल। श्री संत सद्गुरू बाळू मामा देव म्हणतात, जर तुम्ही आज कामाची तयारी केली तरच तुम्ही ते काम यशस्वी पूर्ण करू शकचाल। जेव्हा तुम्ही त्या कामाची पूर्वीपासूनच तयारी करत आलात, तेव्हाच तुम्ही ते काम पूर्णपणे करू शकचाल। अन्यथा ते तुम्ही काम अजिबात पूर्ण करू शकणार नाही। त्याच प्रकारे तुम्हाला तुमचे भविष्य पूर्णपणे बदलवायचे असेल
तर तुम्हाला आत्तापासूनच तयारीला लागायची आहे तुमचं भविष्य सुधारवण्यासाठी. देव म्हणतात छोट्या छोट्या आनंदाकडे लक्ष देणे तुम्ही सोडून देता जेव्हा तुम्ही ध्येयाच्या वाटेवर चालत असतात. मात्र जी व्यक्ती छोट्या छोट्या क्षणाचा आनंद घेऊन आपले प्रत्येक काम करत असते ती व्यक्ती जीवनात अजून जास्त खचत नसते, उलट अजून बळ त्या व्यक्तीमध्ये येत असते. म्हणून देवाने दिलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला, कारण तुम्ही तुमच्या मनात जर जास्त हिंमत ठेवचाल तर तुम्ही नक्की यशस्वी होतात. ही खरी गोष्ट आहे. मात्र खोटी गोष्ट ध्येयाच्या वाटेवर चालत असताना तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणे ही चांगली बाब आहे. नेहमी तुम्ही तुमच्या मनाला पटवून देतात की ध्येय तुम्ही नक्कीच साध्य कराल. हे तुम्ही तुमच्या मनाला पटवून देऊ लागतात. मग तुम्हाला खरोखरच ते पटवून देत असताना आनंद होत असतो की तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच जाणार आणि ते ध्येय तुम्ही स्वतः तुमचे पूर्ण करणार. मात्र तुम्हाला एक गोष्ट देव सांगू इच्छिता, जीवनामध्ये तुम्हाला चांगल्या वेळ आणण्यासाठी तुम्हाला कोणतीही वेळ पाहण्याची गरज नाही. जी सध्या तुमची वेळ चालू आहे त्याच वेळेला तुम्ही त्याच वेळेत महत्त्वपूर्ण मेहनत करा. नक्की तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करू शकाल. नेहमी लक्षात ठेवा, आजच्या काळात जर तुम्ही मोकळेपणाने जगाल तर तुम्ही जीवनात आनंदी राहाल. मात्र मोकळेपणाने जगत असताना तुम्हाला मेहनत देखील तितकीच मोकळी करावी लागेल, तितकीच जास्त तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. भविष्यातील आनंद मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आनंदाकडे नेहमी दुर्लक्ष करता. जेव्हा तुमच्या वर्तमानाचा आनंद तुमच्या भविष्यात निर्माण होतो तो आनंद तोच तर बदल तुम्हाला करायचा आहे. म्हणून तुम्ही जीवनात भटकत आहात. देव आज तुम्हाला सांगू इच्छितात, हा संदेश पुढील येणारे 20 ते 25 मिनिट देऊन पूर्णपणे ऐक. जर तुम्ही हा संदेश पूर्णपणे ऐकचाल तर तुमच्या वाटेला जे काही दुःख अडचणी आहेत त्या सर्व अडचणी स्वतः देव पूर्णपणे नष्ट करतील. म्हणून हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नका. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, मामांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुम्ही जर याबद्दल सहमत असाल तर श्री संत बाळूमामा माझा पाठी राखा असं कमेंट करा. नेहमी तुमच्या जीवनात तुम्हाला भविष्याचा आनंद निर्माण करायचा असेल तर तुम्हाला वर्तमानाच्या काळात आनंदाकडे दुर्लक्ष करणे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्हाला नेहमी आनंदी पाहणे ही तुमच्या देवाची इच्छा आहे. म्हणून तुम्हाला देवाने जी वर्तमान काळात आनंद दिला आहे त्या आनंदाला दुर्लक्ष करू नका. त्याचा देखील पूर्णपणे आनंद घेत चला. तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदी, समृद्ध आणि सत्याच्या मार्गावर चालत राहावे अशी देवांची नेहमी इच्छा असते. म्हणून ते कधीही विसरू नका आणि सत्याचा मार्गाचा अवलंब करा. हीच देवांची इच्छा आहे. तुमचा वर्तमान काळ असो किंवा भविष्य काळ असो, तुमची सर्व उपलब्धी नेहमी तुम्हाला आनंद देत असते. प्रत्येक काळ, तुम्हाला भविष्य काळ असो वा वर्तमान काळ असो, तुम्हाला प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. आता तुमची सध्याची वेळ वाया घालवू नका, तर त्या वेळेचा सदुपयोग करा. कारण तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी करण्यासाठी त्याचा वापर तुम्ही वर्तमान काळाचा भविष्य काळात करा. वर्तमान काळाची वेळ भविष्य काळात नक्कीच तुम्हाला आठवेल, कारण तुम्ही त्या वेळेमुळेच भविष्य काळ सुधारवला असाल. तरच तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल. जेव्हा तुम्ही वर्तमान काळात भरपूर कष्ट करताल, तुमच्याकडे देवांनी तुम्हाला भरपूर शक्ती दिली आहे. इतकी शक्ती असताना तुम्ही प्रभावशाली आहात. म्हणून तुम्ही तुमच्या शक्तीचा उपयोग करा. तुम्हाला तो
देव खूप दूर नेईल जेव्हा तुम्ही देवानी दिलेल्या शक्तीचा उपयोग कराल. फक्त शक्ती तुम्हाला देवानी दिली आहे. तुम्ही तुमची शक्ती वापरा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन भविष्य सुधारा. देव आज तुम्हाला म्हणत आहेत, मी तुमच्यावर खूप आनंदी आहे, कारण मी तुमच्यामध्ये नेहमी चांगले पाहिले आहे, ज्यामुळे तुम्ही आता माझ्यासाठी प्रिय झाला आहात. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही चांगले काम, चांगले कर्म करत असाल आणि देव ते सर्व पाहत असतो, देव सर्व पाहत असताना तुम्ही देवाचे प्रिय होचाल. जेव्हा तुम्ही चांगले काम आणि चांगले कर्म करत असाल, नेहमी इतरांचा मान सन्मान तुम्हाला राखण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून समानतेची मागणी करता आणि तुमच्या वडिलांचे प्रत्येक तुम्ही काम करता, ज्यातून त्यांना ज्यादी पद्धतीने कळते की तुम्ही इतरांशी कसे वागतात. तेच तुम्हाला इतरांकडून नेहमीच मिळत असते. नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी इतरांशी चांगले वागतात आणि स्वतःला कधीही स्वतःशी खराब वागू नका, नाहीतर तुम्ही जीवनात स्वतःशी हारून बसाल. तुम्ही तुमच्या जीवनात सर्व मानव, प्राणी आणि पक्षी यांच्याबद्दल नेहमीच करुणा बाळगता. तुम्ही करुणेच्या भावनेने भरलेले आहात, जे तुम्हाला इतर लोकांपेक्षा वेगळे करते. परिणामी तुम्हाला इतरांकडूनही सहानुभूती मिळते आणि इतरही तुम्हाला त्याच प्रकारे मदत करतात. जर तुम्ही ते करत असाल, तुम्ही नेहमी इतरांच्या आनंदात सहभागी होत असाल, तर तुम्ही खऱ्या प्रकारे माणसाची तुमची ओळख निर्माण होईल. खऱ्या प्रकारे तुम्हाला ओळखतील. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही बाळूमामांची भक्ती करत असाल तर बाळूमामांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती नेहमी हात असतो आणि आशीर्वाद नेहमी जीवनात असतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे ही पूर्णपणे दूर होत असतात आणि नष्ट होत असतात. जेव्हा देवांच्या भक्तांचे कोणी नुकसान करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा देव पूर्णपणे क्रोधित होत असतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, देव म्हणतात, माझे ध्यान कर, मला तुझे ध्यान नक्कीच प्राप्त होईल. तू नेहमी आयुष्यात हसत राहा. देव आज तुला म्हणत आहे, जास्त चिंता करू नकोस. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील तर तुझ्या आयुष्यातील सर्व चिंता आज नष्ट होतील. नेहमी तुझे जखम दुसऱ्यांना दाखवत बसू नको, कारण तू प्रत्येकाला आपले मानत असतो, मात्र तुला प्रत्येकजण आपलं मानत नसतात. तुला वाटते प्रत्येकजण तुला बोलतात म्हणजे आपलं मानतात, असं अजिबात नसते. जर तू प्रत्येकाला तुझ्या जखमा दाखवत बसशील तर इथे प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, मीठ मात्र जरूर असतं. म्हणून तुला लागलेला जखमा इतर कोणाला नाही, देवाला दाखव, कारण देव तुझ्या जखमा बघत आहे आणि ती जखम तुझा देव नक्की पूर्णपणे आशीर्वादाने, सुखाने आणि समृद्धाने भरत राहील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कधीही आयुष्यात माघार कोणत्या गोष्टीमध्ये घेऊ नको, कारण यश हे शेवटच्या श्वासापर्यंत देखील भेटत असते. म्हणून जर आज तुला यश मिळत नाही म्हणून आता माघार घेऊ नको. देव म्हणतात, मी यश केव्हा देईल याचा नियम फक्त माझ्याकडे आहे. हातात तुझ्या फक्त कष्ट आणि संयम ठेवायचे आहे. त्या दोन गोष्टी जर तुला पूर्णपणे जमतील तर नक्कीच तू जीवनात ते यश माझ्याकडून घेशील आणि जीवनात आनंदी जगशील. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, देव जेव्हा तुला शक्ती अपार्ण केली आहे तेव्हा त्या शक्तींचा उपयोग करायला कधीही विसरू नको. ज्या प्रकारे उधाणलेला सागर पाहून मनी उधाण होते, त्याला
ताकद मात्र की कुठून येते तुला नेमके ठाऊक आहे का? त्याला ताकद येते ते म्हणजे नदीपासून. नदी जेव्हा त्याला आपले जीवन अपर्ण करते तेव्हाच त्या सागराला देखील विशालता येते. म्हणून तुझ्यामध्ये विशालता आहे, मात्र मनाने काही कोणाच्या तर गोष्टीमुळे तू खचून गेला आहेस. मला पूर्णपणे माहीत आहे, मला ठाऊक आहे. मात्र आता प्रत्येक तुझा क्षण तुला आनंदी करायचा असेल तर आता तुझा वर्तमानातील प्रत्येक क्षण तुला कष्टात घालावा लागेल. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, देव म्हणतात आयुष्यात किती कष्ट करायचे हे तू ठरव आणि त्या कष्टाला किती फळ द्यायचे ही मी ठरवतो. म्हणून तुला जितके पाहिजे आहे त्यापेक्षा जास्त मी द्यायला वरती बसलो आहे. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेत कष्ट करत चल. जीवनामध्ये कोणाला देखील कधीच कमी समजू नको. ज्या प्रकारे रानामध्ये किंवा मातीमध्ये किंवा जमिनीमध्ये ज्या प्रकारे एक साखरेचा दाणा हाती हुडकू शकत नाही तेच मुंगी हुडकू शकते. त्या मुंगीमध्ये इतकी शक्ती असते. म्हणून देवाने प्रत्येकाला वेगळी शक्ती अर्पण केली आहे आणि ती शक्ती वेळ आल्यावर देव नक्की बाहेर काढून देत असतो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, केव्हाही कोणाला पाहून त्याचा अंदाज लावू नको, कारण तुझ्यात जी गुण आहेत त्यापेक्षा तुझ्यापेक्षा चांगले दुसऱ्याच्यात असू शकतात. म्हणून जीवनात नेहमी तुम्ही आनंदी राहा आणि देवाने जितकं दिलं आहे तेवढ्यात खुश राहा आणि आयुष्य आनंदी जगत चला. नेहमी आयुष्यात कुणाचं मन हे अंदाजावरून ठरवू नका, कारण एखाद्या व्यक्तीचे मन जर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुमच्या मनानुसार ठरवत असाल तर नक्की तुम्ही चूक करत आहात. कारण थांबलेला समुद्र हा बहुतेकदा जास्त खोल असतो. म्हणून तो व्यक्ती शांत थांबला आहे याचा अर्थ खूप मोठा असू शकतो. ज्या प्रकारे तुम्ही देखील शांत सध्या थांबला आहात, कारण तुम्हाला तुमचे भविष्य पूर्णपणे सुधारायचे आहे. त्यामुळे तुम्ही शांत आहात, त्या प्रकारे तुमचा समोरला व्यक्ती देखील त्याच प्रकारे विचार करत असेल, त्याच प्रकारे त्याचे पुढले पाऊल असेल. म्हणून तुमच्या मनानुसार कोणाच्या अंदाजानुसार तुम्ही कोणाचे मन अजिबात वळखू नका, ठरवू नका. नेहमी तुम्ही आयुष्यात प्रत्यक्ष खूप साऱ्या व्यक्तींना भेटत असताना तुम्ही जेव्हा निघून जाता तेव्हा तुमच्या मागे जर तुमचा विषय निघाला तर तुम्ही समजून जावा की तुम्ही पुढे आहात आणि तुम्ही पुढे चालत आहात. कारण देव प्रत्यक्ष व्यक्तीचे नाव दुसऱ्याच्या मुखावाटू तेव्हाच येत असते जेव्हा तो व्यक्ती काहीतरी आयुष्यात चांगले काम करत आहे. मात्र या जीवनामध्ये तुमच्या चांगल्या गुणांवर एखादी चर्चा चालू असताना सर्वजण अगदी शांत असतात आणि गप असतात, मात्र तुमच्या दुर्गुणांवर चर्चा सुरू होताच मुकेही बोलू लागतात. म्हणजे तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी कोण व्यक्ती तुमच्याबद्दल कसं बोलत आहे हे सर्व तुम्ही पाहत बसू नका. कारण जेव्हा तुमच्या गुणांवर तुमच्या चांगल्या कामांवर एखादा विषय निघतो तेव्हा सर्वजण गप्प असतात, मात्र जेव्हा तुमच्या दुर्गुणांवर चर्चा सुरू असते तेव्हा न समजणारे व्यक्ती देखील समजून काहीतरी तुमच्याबद्दल वाईट बोलत असतात. बाळू मामा म्हणतात जीवनात निर्भर राहा, असावध आयुष्य कधीही जगू नका. असावधपणे आयुष्य जगचाल तर नक्की येणारी वेळ तुमची खराब जाईल आणि त्याचा कारणीभूत तुम्हीच असाल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही दिवसभरात तुम्हाला जर का एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावर चालत आहात. समजून जावा. तुम्ही जेव्हा तुमच्या रस्त्यावर तुमच्या ध्येयाच्या वाटेवर चालत आहात तेव्हा जर तुम्हाला त्या रस्त्यावर खड्डे आढळले नाही
तेव्हा जर खड्डे आढळले नसतात तेव्हा तुम्ही चुकीच्या रस्त्यावर चालत आहात असं समजून जावा. नाहीतर आयुष्यात तुम्हाला एकही अडचण येत नाही याचा अर्थ असा नसतो की ती वाट चांगली नाही. म्हणजे तुम्ही सर्व अडचणी दूर केला आहात आणि ते अडचणींना मागे पाडून तुम्ही पुढील चांगल्या रस्त्यावर आहात म्हणून देखील अडचणी येत नसतात. मात्र सुरुवातीपासून अडचणी जर येत नसतील तर समजा वाट जरा चुकीची आहे. कारण देव प्रत्येकाला यश मिळवण्यासाठी पूर्णपणे कष्ट करून घेत असतो. पूर्णपणे कष्ट केल्यानंतर त्या व्यक्तीला देव नक्की यश देत असतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. देव म्हणतात तुमच्या वाईट परिस्थितीच्या तुम्ही अधीन होण्यापेक्षा तुम्ही त्या वाईट परिस्थितीलाच तुम्ही तुमच्या इच्छाप्रमाणे वाकवले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या वाईट परिस्थितीच्या अधीन होचाल तर ती परिस्थिती तुम्हाला आयुष्यात भरपूर दुःख देतच जाणार. कधीही दुःख थांबवणार नाही. जर तुम्ही परिस्थितीला जास्त मनामध्ये धरून चालत असाल. देव म्हणतात प्रत्येक काळ वाईट परिस्थिती प्रत्येकाच्या मनात फिरून राहत असते की ही परिस्थिती माझी बदलेल का नाही. मात्र देव म्हणतो प्रत्येक वेळ येणारी बदलतच असते. प्रत्येक वेळ एका जागी थांबत नसते. म्हणून वेळ बदलायची असेल तर तुम्हाला तुमचे विचार आत्तापासूनच बदलावे लागतील. नकारात्मक विचार आयुष्य संपवण्यासाठी सक्षम हे ठरत असतात. म्हणून नकारात्मक विचार नष्ट करा. तुमची वाईट परिस्थिती वाईट काळ बदलेल. स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल टाकत चला. पाऊल टाकत असताना विचार क्षणभरच करा. मात्र तो विचार असं करा तुमचं टाकणारा तुम्ही पुढलं पाऊल हे तुम्हाला यशाच्या दिशेने नेईल. म्हणून प्रत्येक काळ तुम्ही जेव्हा एक कुठल्या तरी क्षेत्रात पाऊल टाकत असताना जर तुम्हाला तुमचे त्यामध्ये मन लागत असेल किंवा त्यामध्ये तुम्हाला आनंद वाटत असेल काम करण्याचा तर नक्की तुम्ही त्यामध्ये पाऊल टाका. मात्र तुम्हाला जर त्यामध्ये मन लागत नसेल पूर्णपणे तर नक्की त्यामध्ये पाऊल टाकण्या अगोदर तुम्ही विचार करायला हवा. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा विचार हा सर्वात मोठा गुरु आहे. कारण देव विचार जेव्हा तुमच्या मनात येतात जेव्हा देव तुमच्या एखादा विचार आणत असतो तेव्हा त्याला देव विचार म्हणत असतात आणि याला सर्वात मोठा गुरु मानला जातो. कारण क्षणामध्ये तुमची वेळ बदलू शकत नाही. क्षणामध्ये तुमची परिस्थिती वाईट बदलू शकत नाही. मात्र त्या क्षणामध्ये देवानी दिलेला विचार जेव्हा तुम्ही करचाल आणि त्या विचाराला मान्य करचाल तेव्हा मात्र तुमची येणारी काळ तुम्हाला जेवढी अपेक्षा आहे त्यापेक्षा जास्त बदलून जाईल. म्हणून जेव्हा तुम्हाला देवांनी देव विचार दिलेले असतात तेव्हा त्या विचारांना सोडू नका. कारण देवानी दिलेली ती सर्वात मोठी शक्ती आहे. देव म्हणतात हा संदेश इतका ऐकला असशील तर अजून काही मिनिट काही वेळ मला देऊन हा संदेश ऐक. तू तुझा इतर काळ इतर गोष्टीत इतर वाईट गोष्टीत घालवत असतो. मात्र हे माझे संदेश ऐकण्यासाठी तू वेळ देवे का नाही याचा विचार करत असतो. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव मी जर का तुझा आयुष्य बदलण्यासाठी माझा क्षण माझे मिनिट काढू शकतो तर तू का नाही हा संदेश ऐकण्यासाठी तुझा किमतीचा वेळ आज मला देऊन हा संदेश नक्की अजून काही मिनिट ऐक. जर हा संदेश पूर्ण ऐकशील तर कमेंटमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा मी तुमचा पूर्ण व्हिडिओ ऐकला पाहिला आहे असं जरूर म्हण. देव तुला कधीही एकटे सोडणार नाहीत. मामा तुला कधीही आयुष्यात दुःखात असताना किंवा वाईट रस्त्यावर चालत असताना एकटे सोडणार नाहीत. तू जर वाईट रस्त्यावर चलतील तर तेव्हा बाळूमामा तुला तुझ्या खांद्यावर घेऊन चलतील. मात्र
तुला वाईट काळात कधीही चलू देणार नाहीत. फक्त तुला संयम ठेवावा लागतो. प्रत्येक गोष्टीत संयम असणं फार गरजेचं आहे. जर जीवनात संयम नसेल तर तुझी येणारी काळ तू नक्की बदलू शकणार नाहीस. पुन्हा दोष स्वतःला आणि देवाला देत बसू नको, कारण देव तुला फळ द्यायला वरती बसला आहे. फक्त तुला देवानी दिलेल्या शक्तीचा आधार घेऊन प्रत्येक क्षेत्रात कष्ट करायचे आहे. नेहमी जीवनात लक्षात ठेव, ध्येय गाठायचे असेल तर तुला जीवनात रक्त पाण्यासारखं बहाल करावे लागेल. ही गोष्ट नेहमी लक्षात मनात घेऊन आयुष्य जगत चल. जर तुझा आत्ताचा क्षण कष्टाने भरलेला असेल तर तुझा भविष्य काळ हा सुखाने भरलेला असेल. जीवनात नेहमी 3 गोष्टी ओळखणाऱ्या व्यक्तीला तू आपलं मान आणि त्यावर विश्वास ठेव. देव म्हणतात, तुझ्या अंतःकरणातील जर या 3 गोष्टी जी व्यक्ती ओळखेल ती व्यक्ती खरी तुझी आहे आणि तिच्यावर नक्की विश्वास ठेव. त्या 3 गोष्टी आहे तुझ्या हसण्यामागील दुःख, तुझ्या रागवण्यामागील प्रेम आणि तू शांत राहण्यामागील कारण. या 3 गोष्टी जी व्यक्ती ओळखेल त्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेव. देव म्हणतात, विश्वास प्रथम तू स्वतःवर ठेव आणि पुन्हा प्रत्येक व्यक्तीवर ते ठेव. जर तुला स्वतःवर विश्वास नसेल मात्र तू आयुष्य जगत असतील तर तू आयुष्य जगून फायदा नाही, कारण तुला स्वतःवर विश्वास नाही. आत्मविश्वास हा शब्द यशापर्यंत पोहोचण्यासाठी एक एवढाच शब्द यशस्वी आहे. हा एवढा शब्द परिपूर्ण आहे. म्हणून तुला स्वतःवर विश्वास हा असलाच पाहिजे. देव म्हणतात, श्वास आहे तोपर्यंत आयुष्य छानपणे जगून घे. झाडालाही कळत नाही कोणतं गळलेलं पान, त्या प्रकारे गेलेली क्षण तुझी येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चल. आयुष्य म्हणजे शोधलूस तर अर्थ आहे, अन्यथा नुसता स्वार्थ आहे. शोधलास तर प्रत्येक आनंद आहे, कारण तुला तुझ्या देवाने भरपूर सुख, समाधान आणि भरपूर चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. तुला तुझ्या आयुष्यात देवाने भरपूर आनंद दिला आहे, मात्र तुला तो शोधायला हवा. आनंद शोधण्यासाठी वेळ लागत नाही, फक्त त्यासाठी तुला तुझा स्वार्थ शांत करावा लागेल. जास्त स्वार्थ जर आयुष्यात ठेवशील तर आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकणार नाही. देव म्हणत आहेत, हा संदेश पूर्ण तुला जीवनात नक्की मोठा अनुभव येईल. हा संदेश इतका शांत मनाने ऐकला असशील तर कमेंटमध्ये म्हण, मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे असं म्हण. अजून काही मिनिट वेळ काढून हा संदेश नेहमी देव म्हणतात, एक गोष्टीकडे लक्ष ठेव. जेव्हा तुला वाटते की ध्येय साध्य करणे हे खूप कठीण आहे, मात्र ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर तुला आत्मविश्वास असेल तर अशक्य हे काही देखील नाही. तुला स्वतःवर विश्वास असेल तर कितीही मोठे ध्येय, कितीही कठीण ध्येय तू चांगल्या प्रकारे सोडवू शकशील. तू चांगल्या प्रकारे तुझं ध्येय गाठशील. नेहमी आयुष्यात आनंदी राहायला शिक. संकट येत राहतील वाट्यावर, फक्त सावरायला शिक. कितीही मोठे दुःख आले तरी त्या दुःखांना सामोरे जायला शिक, कारण शिकल्याशिवाय देव देखील मदत करत नाही. तू जर आयुष्यात प्रत्यक्ष ढिला पडत असशील तर नक्की देव काही करू शकत नाही. प्रत्येक काळ जाऊन काम करण्याआधी, प्रत्येक प्रयत्न करण्याआधी जर तू देवापुढे जाऊन म्हणशील, मला हे उद्या काम करायचे आहे आणि मी ते करत आहे म्हणशील आणि मला त्यामध्ये यश द्या असं म्हणशील तर देव म्हणतात, मला सर्व काही गोष्टी ठाऊक असतात. तू आयुष्यात किती संघर्ष करत आहेस आणि आयुष्य कसं जगत आहेस मला पूर्णपणे ठाऊक असते. जर तू
पूर्णपणे त्या यशाला, तुझ्या स्वप्नांना सत्यात तुला पाहायचे असेल तर तुला आत्ताच सर्व संकटे स्वतः सहन करावे लागतील. ते संकटांना सामोरे जावे लागेल. देव म्हणतात, जग धोका देऊन हुशार झाले, तू मात्र विश्वास ठेवून मूर्ख होत जात आहेस. प्रत्येक काळ कुणावर देखील विश्वास ठेवणं सोड. प्रत्यक्ष तुझ्यावर आधी विश्वास ठेव, पुन्हा प्रत्येक व्यक्तींवर विश्वास ठेव. तू प्रत्येकांवर सहजपणे विश्वास केव्हाही ठेवू नको, कारण स्वार्थ जगामध्ये इतका वाढला आहे की स्वार्थापोटी लोक काय देखील करायला तयार आहेत. म्हणून जग तुला धोका देऊन जात आहे. म्हणून आत्ताच तुझ्यामध्ये बदल कर, कारण कितीही मोठे दुःख आले तरी तू सावरू शकतोस, कारण देवांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. म्हणून तू कितीही मोठे दुःख आले म्हणून अस्वस्थ रडत बसणे सोड, कारण अस्वस्थ रडत बसतील तर देव काही करू शकणार नाही. देव म्हणतात, जर तुम्ही तुमची मनस्थिती बदलणार नाही तर मी तुमची परिस्थिती बदलणार नाही. म्हणून तुमची परिस्थिती खरोखर बदलायची असेल तर आधी मनस्थिती सुधारा, कारण कधी कधी देव ते तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. नेहमी जीवनात तुम्ही सगळं कळत असतं तुम्हाला, पण स्वतःची चूक कळत नाही. दुसऱ्यांच्या चुका काढण्यात काही अर्थ नाही. प्रत्येकाच्या चुका तुम्ही काढत बसाल तर नक्की त्याच्या मनाला समजून जाईल की तो काय चूक करत आहे आणि तो त्याची चूक नक्की सुधारेल. मात्र तुम्ही तुमची चूक एक कायम तुमच्या अंगात ठेवचाल. म्हणून आधी तुमची चूक सुधारा, मग प्रत्येकाची चूक तुम्हाला आपले आपण दिसून येईल. देव तुम्हाला म्हणतात, तुम्ही जे काम करत आहात ते काम करण्याआधी कोणालाही सांगू नका की तुम्ही हे काम करत आहात, कारण ह्या जगामध्ये जोपर्यंत तुमची गरज आहे तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा हा गावभर साजरा केला जातो. मात्र हा कौतुकाचा सोहळा गरज संपली की बंद केला जातो आणि तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. घरोघरी तुमच्या निंदेची चर्चा सुरू असते. म्हणून प्रत्यक्ष काय करत आहात, कोणते काम करत आहात कधीही सांगू नका. आणि जितके तुम्हाला देवाने सुख दिले आहे ते सुख तर इतरांना अजिबात सांगू नका, कारण तुमचे सुख समोरून आनंदाने ऐकत असतात, मात्र लांब गेल्यानंतर म्हणतात बसून सर्व काही ह्याला प्राप्त झाले आहे. म्हणून नेहमी प्रत्येकाला तुम्हाला मिळालेले सुख सांगत बसू नका, कारण तुमच्या एकदा निंदेची खिरापत घरोघरी वाटायला सुरुवात झाली तर तुम्हाला समजून जाईल तुम्ही काय चूक करत आहात. म्हणून कधीही देवाने तुम्हाला जी चांगली वेळ आणली आहे त्या वेळेचा आनंद घ्या. इतरांना सांगत बसू नका माझी सुखाची वेळ आली आहे. मात्र ज्या व्यक्तीने तुमचा संघर्षाचा दिवस पाहिला आहे आणि संघर्षाच्या दिवसात तुम्हाला पूर्णपणे साथ दिला आहे त्या व्यक्तीला मात्र यश मिळाल्यानंतर सांगा. देव म्हणतो, ज्या प्रकारे गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाहीत तसेच मनातून उतरलेले प्रत्येक व्यक्ती पुन्हा मनामध्ये भरत नाहीत. म्हणून तुम्ही देखील कोणाच्याही मनातून बदलू नका किंवा त्याच्या मनातून जाऊ नका, गळून जाऊ नका, नाहीतर पुन्हा भरणं ते अशक्य आहे. कधीही जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात कितीही मोठे दुःख आली तरी त्या दुःखांना सामोरे जाण्याची तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे. मात्र तुम्ही जिद्द तुमच्यात ठेवसाल, मात्र प्रत्येकाच्या व्यक्तीच्या मनातून जर तुम्ही उतरचाल तर नक्की त्याच्या मनात भरणं अशक्य आहे. वेळेनुसार सर्व व्यक्ती बदलत असतात, मात्र तुमचा देव कधीही बदलत नाही. तुम्हाला धोका देणारा तुमचा देव नाही. म्हणून तुमच्या देवाला कधीही एकटे सोडू नका. एकदा अडचण आली म्हणून देवाला दोष देऊ नका.
दोष तुमचा आहे, कारण तुम्ही काहीतरी मोठे वाईट कर्म केला आहात, चांगले कर्म केला नाहीत, म्हणून तुमच्यावर वाईट वेळ ते दुःख आले असतील, असं असू शकतं. म्हणून देवांना दोष देऊ नका, कारण देव तुमच्या अडचणीच्या वेळी सावलीसारखा तुमच्या मागे उभा असतो. म्हणून खरोखर तुम्ही देवांना कधीही विसरू नका. देव म्हणतो, मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण हे सुंदर बनवलेले आहे, पण ती सुंदरता तुम्हाला दिसली पाहिजे. तुम्हाला फक्त वाईट कोणती गोष्ट आहे ती आधी दिसून येते, म्हणून तर तुम्ही आयुष्यात काही करू शकत नाही, सर्व काळ दुःखी आहात. तुम्हाला देवांनी दिलेली प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ हा आनंदी असतो, ही सुंदर असते. फक्त ती सुंदरता तुम्हाला ओळखायला आली पाहिजे. तुम्ही तुमच्या जीवनात कितीही सरळ मार्गाने चालण्याचा प्रयत्न जरी केलात तरी वळणानुसार तुम्हाला वळण घेतल्याशिवाय पर्याय उरत नाही. म्हणून प्रत्येक काळ तुमच्या जीवनाचा रस्ता सरळ कधीही नसतो. तुम्ही निवडलेला रस्ता आहे तो. देवाने तुम्हाला प्रत्यक्ष तो रस्ता सरळ बनवलेला नसतो. प्रत्यक्ष त्यामध्ये वळण घेतल्याशिवाय, मेहनत घेतल्याशिवाय, हालचाल केल्याशिवाय तुमचे जीवन सुधरत नसते. तुम्ही तो रोड पार करत नसता. म्हणून कितीही वाईट रस्ता आहे म्हणून तो रस्ता सोडून माघार घेऊ नका, कारण प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटेवर वळणा हे असतात. वळण घेतल्याशिवाय आयुष्यात पुढे जाता येत नसते. जर तुम्हाला आयुष्यात सुख मिळवायचं असेल तर तुम्हाला दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता असायला पाहिजे. देव म्हणतात, ज्यामध्ये ही सुख दुसऱ्यांचे पाहण्याची क्षमता असते त्याची प्रगती मी सुद्धा थांबवू शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या सोबत असणारी, तुमच्या स्पर्धेत असणाऱ्या व्यक्तीची जर तुम्ही सफलता, त्याचे सुख पाहू शकत नाही तर तुमची प्रगती होणे अशक्य आहे. जर तुम्हाला ती शक्य करायची असेल तर त्याचे सुख, त्याची प्रगती तुम्हाला पाहावी लागेल. तुम्ही जर प्रत्यक्ष त्याच्यावर जलत राहाल तर आयुष्यात केव्हाही पुढे जाणार नाही. देव म्हणतो, माणसाने स्वतःशी प्रामाणिक असावं, बाकी चांगुलपणाचे मुखवटे उघड करायला कर्म आहेतच. तुमचे कर्म जसे आहे तसं तुमचं आयुष्य आहे. तुम्हाला तुमचा चांगुलपणाचा मुखवटा उघड करून देत असतं ते म्हणजे कर्म. म्हणून तुमचं कर्म चांगलं आहे तर आयुष्यात तुम्ही आनंदी जगा. जर तुम्हाला ठाऊक आहे की तुम्ही आयुष्यात प्रत्यक्ष भरपूर चुका केल्या आहेत, प्रत्यक्ष खूप साऱ्या व्यक्तींना आणि त्या व्यक्तींचे मन दुखवला आहात, तुम्हाला जर ठाऊक असेल तर तुम्ही आयुष्यात चांगले कर्म करण्याची तुमची आत्ताच वेळ आहे. बाळू मामा म्हणतात, आयुष्याच्या वाटेवर तुझ्या खूप काटे आहेत, मात्र त्या काट्यांना सामोरे तू आता जात आहेस आणि आता सावरत आहेस, कारण तुझ्या पाठीमागे माझा हात आहे. जीवनात तू कधीही बेहू नको, तुझ्यासोबत नेहमी तुझा मामा असतो, असं बाळू मामा म्हणतात. नेहमी लक्षात ठेवा, बाळू मामा असा भक्तांना दिलासा देणारे आणि ज्यांच्यावरील संकटांचे निराकरण करणारे म्हणजे श्री संत बाळू मामा म्हणजे परब्रह्मनच. दिनांचे त्राते, भक्तांचे रक्षण करते, आर्तस्वरात साथ घालतात, साक्षात बाळूमामा हजर राहतात. बाळूमामा म्हणजे आदमापूर अवतरलेली एक अद्भुत शक्ती, साक्षात श्री महादेव यांचा अवतार. ज्ञानदेवाने ईश्वराची लक्षणे सांगताना म्हटले आहे, तो मुंगेचेही मनोगत ओळखतो, तो म्हणेल तिथे महाबोध नांदतो आणि त्याच्या सहज लीलेत नितीजन्म घेते. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा. आदमापूर वसियांना पडलेले एक भव्य दिव्य असे स्वप्न आणि म्हणूनच ते कोट्यावधी भक्तांचे भक्तिनिधान आहेत. श्री संत सद्गुरू बाळूमामा.
देव तुला कधीही एकटे सोडणार नाही. तू अपेक्षा फक्त कधी करू नको की तुझी स्तुती प्रत्येक जण करेल. प्रयत्न हा नक्की कर की तुझी निंदा कोणीही करणार नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा. तुझा जन्म थेंबासारखा असतो, आयुष्य ओळीसारखं असतं, प्रेम त्रिकोणासारखं असतं. मात्र बाळूमामा यांची भक्ती वर्तुळासारखी असते, ज्याला कधीच शेवट नसते. बाळूमामा जीवनात च्या शेवटच्या श्वासापर्यंत आशीर्वाद देत असतात. आपल्या भक्ताच्या पाठीशी शेवटपर्यंत असतात. फक्त बाळूमामांवर चांगल्या मनाने निस्वार्थ प्रेमाने बाळूमामांचे नामस्मरण करत चल. जीवनामध्ये काय तोटा आहे तू आपल्या भाग्याला. सद्गुरू बाळूमामा यांचे पाय आहेत डोके ठेवायला. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना. बाळूमामा आहेत मार्गदर्शनाला. जरा का थोडीही आपण भरकटणार तर लगेच मामा लगेच डोळे वटारणार. हाताशी धरले आपल्या सर्वांना. हाय का हिम्मत काळाची तरी जवळ यायला. ब्रह्मांड ही थरथरते पाहून आपल्या बाळूमामांना. अनंत जन्मींचे पुण्य आले फळाला. जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला, तसा मामांचा आपल्या भक्तांना. नुसते दर्शनही पुरे होते पातिताचे पावन व्हायला. म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला. सद्गुरू बाळूमामांचे पाय आहेत डोके ठेवायला. श्री संत सद्गुरू बाळूमामा. आयुष्याच्या वाटेवर कितीही दुःख कितीही संकट आले तरी निश्चित त्याच वाटेवर चालत राहा. कारण तुमची सावली म्हणून तुमचे मामा, तुमचे देव तुमच्या प्रत्यक्ष पाठीमागे आहेतच. म्हणून केव्हाही वाटेवर आयुष्याच्या चालत असताना कसलेही विचार मनात न आणता त्या वाटेवर पूर्णपणे चालत राहा. जीवनात माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्यांची संपूर्ण ओळख त्यांच्या चांगल्या विचारांनी आणि त्यांच्या कर्मांनीच होत असते. तुमचे कर्म आयुष्य घडू शकतात. नेहमी लक्षात ठेवा. देव म्हणतात मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची कधीही जाणीव होत नाही. जर तुम्ही मोठे आहात, देवानी तुम्हाला सर्व काही तुमच्या प्रयत्नांना साथ देऊन दिली आहे. मात्र तुमच्याबरोबर असणाऱ्या लहान व्यक्तीला जर का तुम्ही लहान समजत असाल तर मोठी चूक तुम्ही करत आहात. देव तुम्हाला कधीही माफ करणार नाही. जर तुम्ही तुमच्या यशाचा गर्व करचाल, गर्व करा मात्र व्यक्ती पाहून. जर हा संदेश तुम्ही संपूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा श्री संत सद्गुरू बाळूमामा, मी तुमच्यासाठी माझा संपूर्ण वेळ दिला आहे. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.